छत्रपती राजाराम महाराज विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला असून तामगाव परिसरातील जमीन संपादनासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून 212 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। या निधीमुळे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांना लवकरच गती मिळणार आहे। महसूल विभागाच्या अप्पर सचिव वर्षा तांडेल यांच्या स्वाक्षरीने हा आदेश पारित करण्यात आला असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विमानतळ विस्तारासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया आता वेगाने पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सध्या कोल्हापूर विमानतळावर विविध सोयी सुविधांचा विकास सुरू असून धावपट्टी विस्तारामुळे मोठ्या क्षमतेची तसेच व्यापारी विमाने ये-जा करू शकतील। यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। दरम्यान जमीन संपादन प्रक्रियेदरम्यान स्थानिक ग्रामस्थ व कामगारांना विश्वासात घेणे तसेच त्यांना योग्य मोबदला वेळेत देणे अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। पारदर्शकता आणि समन्वय राखून ही प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रकल्पाला अपेक्षित वेग मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।